हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. दीप्सोस खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता वाजले आहेत 9 आणि आम्हाला जायचं आहे तिकडे गावाकडे लग्नासाठी. तर तेच आता पटापट पोहे करणार, क्विक रेसिपी तुम्हाला दाखवणार. तर बटाटा पोहे करणार आहे आज मस्त स्पेशल. त्याच्याने म्हणजे कसं पोट पण भरलं जातं बटाटे असल्या कारणाने. आणि त्याच्यानंतर कियाराला जेवण आणि कियाराचा लुक दाखवतेच तुम्हाला थोड्या वेळ. तिचं आवरून दिलेलं आहे मी आणि तिला मस्त दूध भात देणार, तिला भात टाकलेला आहे. तर आता चला पटापट पोहे करून घेऊ आणि त्याच्यानंतर बोलते. आमची कियारा मस्त रेडी झालेली आहे. आता फक्त पावडर वगैरे लावायचे. केस अशी छान बांधले तिने, हो ना. ड्रेस घातला आहे. वाव. तर इथे बटाटा पोहे करण्यासाठी बटाटे मस्त फ्राय करून घेतलेले आहे, शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहे. आता एका कढईत तेल टाकलेलं आहे 1.5 चम्मच. त्याच्यात मस्त जिरे आणि मोहरी टाकायची आपल्याला आणि एकदम चांगली तडतडू द्यायची आहे. तर तेच आणि त्याच्यात मस्त मिरच्या वगैरे टाकून द्यायच्या, आपल्या हिरव्या मिरच्या. आणि नंतर मस्त फ्राय करून द्यायचं आणि त्याच्यानंतर मस्त गोल्डन फ्राय झाल्या काय मिरच्या पण थोड्याशा कढीपत्ता टाकून द्यायचा आणि कढीपत्ता पण फ्राय करायचा. नंतर कांदा टाकायचा आणि कांदा पण छानपैकी मस्त मऊ होऊ द्यायचा. जास्त गोल्डन म्हणजे जास्त क्रिस्पी नाही करायचा, नुसता मऊसूद होऊ द्यायचा, म्हणजे दाताखाली लागत नाही आपल्याला. आता इथे बघू शकता एकदम मस्त फ्राय झालेला आहे. त्याच्यात आता हळद टाकायची आपल्याला. तर हळद मी इथे अर्धा चम्मच टाकते आणि अजून थोडंसं टाकते, कारण अजून थोडंसं येल्लो पाहिजे. तर परत थोडीशी हळद टाकली आणि मस्त फ्राय केलं सगळं मिक्सचर. आणि त्याच्यानंतर मग आपलं बटाटा आणि शेंगदाणा तळलेलं होतं ना, ते टाकलेलं आहे आणि ते पण मस्त मिक्स फ्राय करून घ्यायचं छानपैकी. आणि इथे बघू शकतात की मस्त छान कलर आलेला आहे हळदीचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पोहे ॲड करायचे. तर पोहे खूप भिजवून घ्यायचे, 2दा-3दा इतके मऊ भिजवायचे आणि त्याच्यानंतरच छान लागतात ते. तर मी खूप वेळा म्हणजे 15-20 मिनिट भिजून ठेवलेले होते. बघू शकता इथे इतके मऊ झालेले आहे. आणि आता इथे पोहे टाकलेले आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं छानपैकी सगळीकडून. तर खूप छान लागतं बटाटे पोहे. आणि बटाटे पोहे केले की आपलं पोट पण भरतं, कारण बटाटे असतात त्याच्यामध्ये वगैरे. आणि ते मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर मिक्स करून थोडंसं आपल्याला लीड लावून झाकून द्यायचे. तर आता अशा प्रकारे मी मिक्स करून घेते मस्त आणि लीड लावून. आणि मस्त कोथिंबीर टाकायची वरतून छानपैकी आणि मिक्स करायची नंतर. आणि इथे आपले पोहे रेडी होतात छान आणि मस्त खाण्यासाठी रेडी होतात. तर इथे बघू शकता इतके मऊ पोहे झाले होते आणि इतके छान लागत होते. तर आता इथे मी डिशमध्ये सगळ्यांना पोहे वाढते आणि आता पटापट पोहे खाऊन आणि तयारी पण करायची, कारण लग्नाची ड्रेस म्हणजे साडी वगैरे घालायची. मलाच वेळ लागतो साडी वगैरे घालण्यासाठी. बाकी कियाराची तर झाली तयारी, विहानची झालेली आहे, वैभवची पण झालेली आहे. आता मस्त हे करणार, पोहे खाणार. आणि त्याच्यात आता मी खोबरं टाकलेलं आहे, किसलेलं ओलं खोबरं असतं ना, ते टाकलेलं आहे. खूप छान लागतं. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि इथे कियाराला जेवण देते, आता भरवते. तर दूध भात असा आणलेला आहे, तर दूध भात देणार म्हणजे पोट भरून जाणार तिचं. आणि पोहेंची रेसिपी बघितलीच असेल, क्विक रेसिपी दाखवली मी. आता थोड्या वेळाने मस्त रेडी होणार. मी कोणती साडी घालेली वगैरे ती तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने. आणि कियाराने तो पंजाबी ड्रेस घातलेला आहे मस्त. तिला दुसरा पण घेऊन दिला, कारण खूप ऊन असतं ना, दुसरा घालून देईल नंतर. आणि विहान आणि वैभव रेडी होत आहे थोड्या वेळ. आता अर्धा तास लागेल आम्हाला सगळ्यांना रेडी होण्यासाठी. तर तेच घरातलं माझं सगळं आवरून झालं, झाडून वगैरे झालेलं आहे. आता फक्त झाडांना पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर साडी वगैरे घालणार. मग सगळं आवरणार माझं. तर चला बोलते नंतर तुमच्याशी.
इथे मी मस्त रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघितलं साडीचं कसा लुक होता, काय काय घातलं म्हणजे काय काय घालणार होती, तर मी ते सगळं घातलेलं आहे. आणि इथे मस्त सिंपल अशा बांगड्या घातलेल्या आहे, बघू शकता इथे. आणि अशी साडी आहे मस्त आबोली कलर, आबोली नाही म्हणता येणार, गाजरा कलर असं ना, गाजरे कलर, त्याची साडी घातलेली आहे. आणि असा मोकळा पदर सोडलेला आहे आणि पूर्ण भरलेला आहे पदर, बघू शकता इथे. असा पूर्ण भरलेला आहे. नंतर पूर्ण लुक दाखवेलच सगळा. तर इथे मस्त मी सिंपल असे टक्स कानातले घातलेले आहे. इथे बघू शकता टेम्पल ज्वेलरीवरच मॅचिंग कानातले असे. आणि ही माझी टेम्पल ज्वेलरी घातलेली आहे. एकदम नवीन ट्रेंडनुसार आता अशा ज्वेलरी खूप चालतात. आणि असं छोटासा हार घातलेला आहे त्यालाच मॅचिंग. आणि मंगळसूत्र. आणि असं सिंपल मेकअप केलेला आहे. आय मेकअप थोडासा सिंपल केलेला आहे. आणि लिपस्टिक फक्त डार्क थोडी लावली, रेड कलर. तर कसा वाटला लुक ते नक्की सांगा. आणि चेहऱ्याला फक्त मी क्रीम लावलेली आहे, माझी बीबी क्रीम असते ना लॅक्मेची, ती लावलेली आहे. आणि छोटी टिकली लावली, बघू शकता. तर इथे माझा पूर्ण लुक तयार झालेला आहे असा साडीचा. आणि आता थोड्या वेळाने निघायचंच आहे. कियाराला पंजाबी घातला, विहान रेडी आहे, ईशान पण येतोय आमच्यासोबत लग्नाला. तर मस्त असं लुक झालेला आहे माझा पूर्ण, मी तुम्हाला दाखवतेच नंतर. आणि तिकडे अजून व्हिडिओज वगैरे काढेल, रील्स वगैरे काढेलच मस्त तिकडे. अशी साडी घातलेली आहे. कशी वाटली साडी ते नक्की सांगा. आणि इथे कियारा पण आलेली आहे. काय असं कियारा बांगड्या बांगते, हे बघ बांगड्या बघ. नाही तर तेच आता कियाराला रेडी केलं, जेवण दिलं. आणि मी पण मस्त रेडी झालेली आहे. आता थोड्या वेळाने बोलते. तर इथे बघू शकता पूर्ण साडीचा लुक असा आहे. आणि अशी दिसते मस्त छान. आणि तिचा पदरच मला इतका आवडतो ना, खूप छान आहे. आणि आमच्या नाशिकमधलं एकदम फेमस सोनी पैठणी आहे ना, तिथून ही साडी घेतलेली आहे मी. तर तिथल्या साड्या खूप मला आवडतात. काही साड्या खूप छान भेटतात तिथे. तर आता लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला नाही, वाढदिवसाला नव्हती, अशीच घेऊन दिली होती वैभवने मला. तर पण लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी ही साडी घेऊन दिलेली होती मला. तेव्हापासून ही साडी माझ्याबरोबर आहे. आणि त्यांना आवडली होती खूप. मग ते म्हणे तू पण घे. आणि मग मी घेतली ही साडी. पण खूप छान दिसते आणि मला खूप आवडते. आणि वैभवने त्यांच्या मनाने घेऊन दिलेली आहे. मी तर बाकीच्या साड्या त्या माझ्या मनानेच घेते, पण ही त्यांच्या चॉईसची साडी आहे. तर मला खूपच आवडली आणि छान पण दिसते. तिचा पदर पण इतका छान आहे आणि कलर पण इतका सुंदर आहे ना, बघू शकता इतका छान दिसतोय कलर, गाजरी कलर. आणि एकदम असा खुलून दिसतो आपल्या चेहऱ्याला वगैरे. आणि छान स्माईल अशी येते त्या कलरला पाहून. तर छान मला आणि छान म्हणजे वाटली साडी. आणि खूप आवडते, फेवरेट साडी माझी, म्हणून मी एकदम जपून ठेवली. आणि आय होप तुम्हाला पण आवडली असेल. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर चला आता बोलते नंतर. तर त्या साडीवर मी हीच पर्स घेणारी, माझी ग्रेस आवडती. त्याच्यामध्ये सगळं सामान बसतं. कियालाचं नॅपी वगैरे घ्यावं लागतं, किंवा मग रुमाल वगैरे, काही बिस्किट वगैरे. तर एवढीच पर्स घेणार आहे, रुमाल वगैरे काही असं घेईल. आणि ती मेडिसिन म्हणजे तिचं औषध वगैरे घेईल. ताप आला तर तापाचं औषध लागतंच, म्हणजे मुलांना कधी पण ताप येऊ शकतो, म्हणून मग मी औषध कॅरीच करते नेहमी. आणि बाकी त्यांना जेवण वगैरे दिलेलं आहे. आता बॅग आवरते, नॅपी वगैरे भरते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट बोलते नंतर निघताना. चला इकडे बघ.
ते पुन्हा हे झाले आणि जेवण केलं इतक्यात मस्त. आता निघू आम्ही आणि तुम्हाला घाट दाखवला इथला काय म्हणतात आपलं मुळाणा घाट होता ना तो. तर तिथे वणीचा गड दिसतो, सुनीगड वगैरे इतकं जवळून दिसतं मंदिर वगैरे. तुम्हाला दाखवेल पण जाताना एकदा इकडे बघा. चला ए ईशान विहान बघा इकडे. इकडे बघ. हा किया काय करते? फॅन करते ना. गरम झालं तुला? कियाला खूप गरम झालेला आहे. चाललंय फॅन मस्त. तर आता आम्ही इथून निघालो लग्नाहून आणि मस्त आता चाललोय. आता जाताना तुम्हाला मार्कंड ऋषीच्या पायथ्याशी घेऊन जाणार, म्हणजे तिथे जाणार आहे आम्ही आणि तिथे तुम्हाला दाखवेल तिथे कुठून पायऱ्या सुरू होता वगैरे आणि कुठून चालायचा रस्ता असतो. तर तेच आता इथे लग्नाचं वगैरे बाकीचे कन्यादान वगैरे चालू आहे, जेवण चालू आहे वगैरे. आणि असं असतं गावाकडचं लग्न. आणि खूपच ऊन होतं आणि थोड्या वेळाने पावसाचं पण वातावरण होऊन आलं होतं. तर म्हणून त्याच्यामुळे लग्न इतकं पटकन करून घेतलं. म्हणजे कसं पावसाने मंडप वगैरे कारण शेतामध्ये ते लग्न असतं ना, मग सगळं चिखल वगैरे होतं. तर पटापट करून घेतलेलं होतं. आणि इथून आता आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच पुढे. खूप छान घाट आहे आणि खूप छान म्हणजे मार्कंड ऋषीच्या पायऱ्या वगैरे. विहान त्यांनी इतकी मजा केली आणि आता इथून आम्ही निघतोच आहे. तर चला तुम्हाला डायरेक्ट इथे गेल्यावर बोलते तुमच्याशी. बाकीचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतेच. आणि खूप छान वाटत होतं तिथे मंदिराजवळ. इतकी गार हवा सुटलेली होती आणि वातावरण पण असं एकदम पावसासारखं झालेलं. पावसाळ्यात इतकं सुंदर वाटत असेल इथे. पायऱ्यांवरून एकदम धबधबे वाहत असतील एकदम.
तर तेच आता इथे आम्ही सगळे दर्शन करतो आहे आणि त्याच्यानंतर वरती जाऊन तुम्हाला दाखवतेच वातावरण तिकडचं कसं आहे. तर तेच आणि इथे बघू शकता विहान आणि ईशान वरती गेलेले आहेत आणि आता त्यांना खूप मजा येते ना, खूप दिवसांनी बाहेर असं आलेलो. आणि बघू शकता इथे घाट आणि वातावरण कसं दिसतं एकदम छानपैकी. आणि इथे आता वरती आम्ही जातो आहे आणि बघतो काय वगैरे. चला चल इकडे, हे बघ इकडे बघ कियाला. कुठे आली तू, जंगलात? तर आता आम्ही इथे मार्कंड ऋषीच्या पायथ्याशी आहे आणि इथे मंदिर आहे या साईडला आणि इथे वरती पायऱ्या आहे इथून वरती जाण्यासाठी आणि वरती पायी रस्ता आहे, तिथपर्यंत पायऱ्या आहे त्या वरती. तर आता इथे साडी घातली नाही तर गेलोच असतो, एखाद दिवशी तुम्हाला नक्की दाखवेल. तर वरतीपर्यंत पायऱ्या तुम्हाला दाखवते जवळून. तर वैभव आणि विहान आणि ईशान ते गेलेले आहे वरती आणि आम्ही इथे थोडंसं फिरतो. इथं खूप छान असं वातावरण आहे, इथं छान वाटतं आहे. तर इथे बघू शकता तुम्हाला दाखवते. तर हा घाट आहे पूर्ण, इथे सगळा माझ्या मागे सगळा पूर्ण घाट आहे आणि तिथे वणीचं इथे मार्कंड ऋषी आणि त्याच्या बाजूला वणीचं म्हणजे सप्तशृंगी गड आहे. तर तिथपर्यंत पायऱ्या आहेत आणि तिथून मग पायी जाता येतं त्या साईडला. कियारा हाय, खूप छान वाटतंय आधी जाऊन. चल वीज कियारा वरती बघू आपण. इथे असं घाट आहे मस्तपैकी, इथे बघू शकता पूर्ण घाट आहे. तुम्ही असं फोटोसुद्धा क्लिक करू शकता. तर कोणाला मार्कंड ऋषीला यायचं असेल तर इथे यायचं. ह्या साईडला मुळाणा घाटमध्ये बारी म्हणजे घाट आहे आणि त्याच्याच पायथ्याशी तिथून पायऱ्या सुरू होतात. शंकराचं मंदिर आहे आणि पायऱ्या सुरू होतात आणि तिथपर्यंत डायरेक्ट वरतीपर्यंत पायऱ्या जातात आणि तिथून पायी रस्ता आहे वरती जाण्यासाठी. तर श्रावण महिन्यात खूप लोक येतात इथे आणि चांगलं असतं इथे म्हणजे आलेलं दर्शन केलेलं मार्कंड ऋषीला. तर श्रावण महिना खूप छान आणि पावसाचं वातावरण, इतके छान धबधबे असे एका साईडला आजूबाजूला सगळे धबधबे असतात, ग्रीनरी असते आणि खूप छान वाटतं. तर पॉसिबल झालं तर येईलच मी, तुम्हाला दाखवेल नंतर. आता हे मुलं असताना कियारा ते असताना जमत नाही वरती जायला त्यांना घेऊन वगैरे म्हणून. आणि लग्न झालेलं आहे, खूपच ऊन होतं. आता इथे सावली पडलेली, पावसाचं वातावरण झालेलं आहे, खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि चला आता वैभव म्हणते वरती गेली थोड्या वेळाने, आता खाली येतीलच तेव्हा बोलतेच तुमच्याशी. चला इथे बघू शकता इथे मार्कंड ऋषी चं डोंगर आहे आणि ह्या ठिकाणी अशा पायऱ्या बनवलेल्या आहे. इथे बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं पायऱ्या आणि इथून पायी रस्ता आहे असा ह्या साईडला जायला वरती. आणि इकडे मंदिर आहे या साईडला, इथे मंदिर आहे बघू शकता इथे कोपऱ्याला. तर असं मार्कंड ऋषीचा डोंगर आणि असा पूर्ण घाट. तर इथे बघू शकता इथे पूर्ण असा घाट आहे, सगळे आजूबाजूला डोंगर आहे असं. आणि पावसाळ्यात तर खूपच छान वातावरण होत असेल इथे. आता पावसाचंच वातावरण झालेलं आहे. आणि वैभवंती अशी वरती गेलेली आहे, अशा पायऱ्या केलेल्या इथून बघू शकता. इथे पायऱ्या अशा वरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत. चला बोलते नंतर. आता तिथे धबधबा येतो, तिथे अशी खून पण आहे धबधब्याची त्या साईडला बघू शकता इथे. चला तर इथे वरती वैभव आणि ते गेलेले आणि त्यांनी हे व्हिडिओ क्लिक केलेले खूप छान छान. तर बघू शकता इथून असा घाट दिसतो आणि त्या साईडचा रस्ता दिसतो आणि असं वरतून म्हणजे वातावरण दिसतं. आणि अजून उंचावर गेले की पूर्ण दिसेल. आणि इथे विहान आणि ईशान मस्त वरती चाललेले आहे आणि त्यांना तर खूपच मजा आलेली. आणि पाऊस आला तरी इथून सगळा धबधबा वाहत असेल या ठिकाणून, म्हणून असे स्टोन्स वगैरे निघालेले दिसतात इथे. आणि वरतून इतका छान धबधबा वगैरे वाहत असेल तेव्हा छान वाटत असेल. आणि लोक कारण श्रावण महिन्यातच येतात तिथे दर्शनाला मार्कंड ऋषीवर. मस्त छान तिथं तळं आहे वरती आणि तिथे आंघोळ वगैरे केली तर खूप चांगलं असतं असं म्हणतात. आणि दर श्रावणला खूप गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये.
तर आता इथे विहान आणि ईशान आणि वैभववरती चाललेले आहेत. बघतायत काय तेच तुम्हाला दाखवते. आणि बघू शकता इथे किती छान असं स्टोन्स वगैरे असं ॲडव्हेंचर टाईप वातावरण, म्हणजे ॲडव्हेंचर ज्याला असं आवडतं ट्रेकिंग ॲडव्हेंचर वगैरे, तर त्यांना त्याच्यासाठी खूप छान आहे. आणि लहान मुलंसुद्धा जाऊ शकतात, म्हणजे एवढं काही भीतीदायक नाही आहे. पायऱ्यांसारखंच केलेलं आहे. आता इथे मोठ्या मोठ्या पायऱ्यांसारखं इथे सुरू होतं आणि पूर्ण सपाट आणि तिथून पण पायऱ्यांसारखं सुरू होतं. तर असं साईडला ग्रिल लावलेली आहे म्हणून एवढं काही वाटत नाही. आणि मस्त आहे, छान आहे. आणि हे दोघं खूपच मजा करत होते, त्यांना खूपच आवडत होतं वरती जाण्यासाठी. तर तेच बघू शकता किती छान आहे. इथून पुढून असा रस्ता आहे आणि इथे पुढून जाऊ शकतो वरती आपण मार्कंड ऋषी. किती छान असे सावली पडलेली आहे आणि आजूबाजूला वरतून ऊन वगैरे आहे आणि त्याच डोंगरावर सावलेली पडलेली होती सावली. तर खूप थंड वाटत होतं. तर ते बघू शकता इथून वरती जाण्याचा रस्ता आहे आणि पुढे लोक पण दिसत असेल तुम्हाला जाताना. तर तेच, आणि तिथे खूप हवा लागत होती ना म्हणून त्यांना इतकी मजा येत होती दोघांना. आणि इथून वरती आपण मंदिराकडे जाऊ शकतो. तर असा आहे रस्ता आणि एवढ्या वरती आलेले होते हे सगळे तिघंजणं. तर आता खाली उतरत आहे. तर तेच, चला. इथून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि इथे असा घाट आहे आणि मुळांना घाट चढताच तिथे पायथ्याशी आपल्याला हे मंदिर आहे आणि मार्कंड ऋषीच्या पायऱ्या वगैरे दिसतात. आणि तिथून आपण जर आपल्याला मार्कंड ऋषीचं दर्शन करायचं असेल तर तिथून आपण वरती जाऊ शकतो. आणि सोबत आपण छोटी बॅग अडकवायची असते ती घेऊन येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल, डबा वगैरे छानपैकी घेऊन येऊ शकतो. आणि मस्त वरती जाऊन जेवण वगैरे करू शकतो आणि दर्शन पण छान घेऊ शकतो. तर हिवाळ्यात छान वाटेल येण्यासाठी, म्हणजे एवढं जास्त गरम होणार नाही काही, किंवा पावसाळ्यात पण छान वाटेल धबधबे वगैरे. पण हळूच गेलं तर चांगलं, म्हणजे हळूहळू गेलं तर चांगलं आहे. आणि तेच आता घरी जातो आम्ही आणि घरी गेल्यानंतर बोलतेच तुमच्याशी. तर चला.
मुलांना घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं आणि लग्न झालेलं खूपच ऊन होतं. त्याच्यानंतर मग तिथे गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं, इतकं थंड वाटत होतं. देवाच्या ठिकाणी कधी पण जा तुम्ही मंदिरात, एकदम शांत आणि थंड वाटतं, एकदम मस्त गारवा सुटतो जसा. तर खूप छान वाटत होतं. तिथे थोडा वेळ बसलो आम्ही, आईन ते आम्ही असं सगळे बसलो आणि मस्त तिथे तुम्हाला दाखवलं अर्ध्या रस्त्यापर्यंत वरती पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या पण दाखवल्या. तिथून आपण मार्कंड ऋषीकडे मंदिरात जाऊ शकतो आणि वरती इतकं छान तळं आहे आणि इतकं थंड पाणी असतं तिथे आणि आंघोळ केलेली खूप छान असतं श्रावण महिन्यामध्ये. तर माझे पप्पा दर श्रावणमध्ये तिथे जात असतात. तर तेच आणि ते दाखवलं तुम्हाला. आणि लग्नाचं काही एवढं शूट करता आलं नाही कारण खूपच ऊन होतं आणि कियारा खूप रडत होती, सर्दी घ्यायला लावत होती, म्हणून मग मला काही शूट करता नाही आलं. आणि तिचं पण आता मला आवरून द्यायचं आहे. माझं तर मी आवरलं, मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह केला आहे. तिथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि आता कियाराला तरी मी देईल दूध बिस्किट आणि विहानला पण देईल दूध बिस्किट आणि त्याच्यानंतर मग बाकी घरातलं वगैरे आवरून घेईल. तर तेच आज खूप दमली आणि आज मस्त घाटातून वगैरे गेलो, खूप छान वाटलं. आणि पावसाळ्यात तर खूपच छान तिथं असतं, म्हणजे पावसाळ्यात खूप धबधबे वगैरे इतके छान दिसतात तिथे. जेव्हा पॉसिबल झालं तेव्हा मी जाईल आणि नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच तेव्हा. आणि तेच कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा आणि माझा साडी लुक कसा वाटला ते पण सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.